औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजताना पाहायला मिळतोय। त्याच्याच सगळ्याच्या विरोधामध्ये आज पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात सुद्धा एक आंदोलन करण्यात येतं। या आंदोलनामध्ये औरंगजेबाचा पुतळा सुद्धा जाळण्यात आलाय, खरं तर एक फ्लेक्स जाळण्यात आला आणि या सगळ्यानंतरच आता या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत। काय नेमकं म्हणणं आहे आणि आता तुमची मागणी काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, शिवजयंती आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही औरंगजेबाचं प्रतिकात्मक पोस्टर जाळून त्यांचं अभिवादन करतो। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे। या बलिदान मासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे ज्या अनुषंगाने अनन्वित अत्याचार झाले, त्या अत्याचाराचा आज आम्ही एक प्रकारे यांना पण अभिवादन करतो। छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याची जी कबर आपल्या महाराष्ट्रात आहे ती लवकरात लवकर काढून जे काय असेल जो जिथून आला असेल त्या तिकडे पाठवावी, अन्यथा 23 तारखेला प्रतिकात्मक औरंगजेबाच्या कबरीचं दहन पतित पावन संघटना करणार। सोशल मीडियावर ज्या पद्धतीने खोटा इतिहास दाखवून ज्या पद्धतीने सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तीकरण चालू आहे, या सगळ्याच्या विरोधात लवकरात लवकर सोशल ॲक्ट खाली ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा तपास सुपूर्द करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत आपल्याकडे करत आहोत। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE बोर्डामध्ये पाठ्यपुस्तकात घ्यावा याचंही एक सलग पाठोपाठ करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना हीच खरी आम्ही मानवंदना वाहत आहोत। कबरीच्या मुद्द्यावरून तुम्ही म्हटलाय की 23 तारखेपर्यंत ही कबर काढण्यात यावी, आत्ताच का मग या सगळ्यावरती बोलावं असं वाटतं? तसं काय नाही, राम मंदिर व्हायला 500 वर्ष लागले, पण कबरीचा मुद्दा सुरुवातीपासून कधी लावून धरला नव्हता। याच्या अगोदर पण पतित पावनी कबरीचा मुद्दा गेली 1986, 88, 90, 92 मध्ये आपण बघितला तर औरंगजेबाच्या विरोधात पतित पावनची आंदोलन ही सातत्याने होत असतात। आणि आता जे काही चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या शिवजयंती आहे, त्या अनुषंगाने आणि छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आहे आणि कित्येक वर्षानंतर काही काळाने हिंदुत्ववादी सरकार आज सत्तेमध्ये आलेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही या सत्तेतल्या आपल्या काही लोकांना आम्ही अशा प्रकारचं निवेदन करत आहोत। पण स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचे जे कुणी विरोधक होते त्यांच्यावरती कधी अशा पद्धतीचा त्यांच्या अवशेष असतील किंवा त्यांचा जर मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल कधी अवहेलना केली नव्हती, विटंबना केली नव्हती। ही सगळी मागणी तुम्हाला योग्य वाटते का खरंच पाहायला गेलं तर? आता छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि आत्ताचा काळ या दोन्हीमध्ये फरक आहे। छत्रपती जर अजून काही कार्यकाळात जर जिवंत असले असते तर हा क्रूर शासक म्हणून लोकांपर्यंत समोर आलाच नसता। आपल्याला अगोदरचा दाखवलेला इतिहास, जो खरा इतिहास लपवून आतापर्यंत जे आपल्याला खोटा इतिहास दाखवला आला, त्याच्या अनुषंगाने आज आम्ही ही जी पावलं उचलतो ती खरंच आज गरजेची आहे। सोशल मीडियावर जर आज आपण बघितलं गेलं तर काही दाखवत आहेत, छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवत आहेत, संभाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवत आहेत। मग हा खरा इतिहास हा उजळून निघावा याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। पण आपण कधीही पाहायला गेलो तर एखादा सिनेमा जरी असेल तर हिरोला हिरो दाखवण्यासाठी एक विलन गरजेचा असतो। त्यामुळे आपला जो इतका महत्त्वपूर्ण इतिहास आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याचं महत्त्व किती आहे, राजे किती पराक्रमी होते हे दाखवण्यासाठी विरोधकाची कबर तिथे असली तर इतकं त्रास होण्यासारखी गोष्ट काय? आणि आत्ताच का? मॅडम, आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपण एकमेकांचा आदर हा एका लेवलपर्यंत असतो। पण आज ज्या पद्धतीने समोरासमोर युद्ध होत चालली आहेत ती शस्त्र आणि शास्त्र घेऊन नाही, ते आज सोशल मीडियावर आणि आपलं अस्तित्व दाखवण्यासाठीची आज युद्ध चालली आहेत। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा एक असा, छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांविरुद्ध आंदोलन केले। जे परकीय आक्रमण आपल्यावर झालं याच लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला। हा का फिरवला? तर ही जी परकीय आक्रमण आपल्यावर झाली आहेत, जर छत्रपतींनी त्यावेळेस जर या परकीय आक्रमणांना तोंड दिलं नसतं तर आज पण आपली नावं काहीतरी वेगळी असली असती, हे तर आपल्याला मान्य आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं याच्यासाठी आक्रमण आपल्यावर झालेली आक्रमणं, आपल्या धर्मावर झालेली आक्रमणं, आपल्या मायभूमीवर झालेली आक्रमणं याच्या विरोधात आवाज उठवला आणि तो सातत्याने टिकून राहावा याच्यासाठी पतित पावनची मागणी ही आग्रही राहील। एक शेवटचा प्रश्न आहे, जर ही कबर उद्या काढण्यात आलीच, अशा पद्धतीचा जर कुठला निर्णय झाला तर मात्र कुठेतरी महाराष्ट्रात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल किंवा वातावरण चिघळेल असं वाटतं का? नाही, का नाही, कशाला चिघळेल? कारण की जेव्हा तो क्रूर आक्रमक आला होता त्यांनी कित्येक हिंदूंना धर्म परिवर्तन करायला लावलं। जे पक्के हिंदू असतील ते व्यवस्थित करतील आणि मला नाही वाटत की भारतीय मुसलमान हा परकीय आक्रमकाची बाजू घेईल। धन्यवाद। नक्कीच आपण बघतोय की या सगळ्यावरती आता जवळपास पुढच्या 2-4 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे।
आहेत. 23 तारखेपर्यंत खरं तर हा अल्टिमेटम देण्यात आलाय. 23 तारखेपर्यंत जर औरंगजेबाची कबर काढली नाही तर आम्ही या सगळ्याचा प्रतिकात्मक पद्धतीने आणखी विरोध करू, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो देण्यात आलाय. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात तरी ही कबर काढली जाणार का आणि कबरीचा जो काही मुद्दा चिघळलेला पाहायला मिळतोय तो येत्या काळात तरी मावळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.